श्री स्वामी समर्थ. हॅलो, हाय, नमस्कार. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. तुमचं स्वागत आहे माझं चॅनल नीता इजी शिलाईमध्ये. तर आज आहे आपल्या शिवण क्लासचा दिवस 18वा. तर आज आपण कटोरी ब्लाऊजचं कटिंग डायरेक्ट कपड्यावरती पाहणार आहोत. तर आत्तापर्यंत आपली शिवण क्लासमध्ये 28 साईजचं तुम्हाला दाखवून झालेलं आहे, 32 साईजचं दाखवून झालेलं आहे, 34 साईजचं दाखवून झालेलं आहे, 36 साईजचं सुद्धा दाखवून झालेलं आहे कटोरी ब्लाऊजचं कटिंग, आणि 40 छातीचं दाखवून झालेलं आहे. 38 छातीचं आणि 30 छातीचं 42 छातीचं राहिलेलं आहे. तर 30 छातीचं मी तुम्हाला नंतर दाखवेन. तर आत्ता तुम्हाला मी आज 38 छातीचं कटोरी ब्लाऊजचं कटिंग कसं करायचं डायरेक्ट कपड्यावरती हे सांगणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण बघा, अजिबात स्किप करू नका. आणि तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. तसेच समजा तुम्ही म्हणाल मला काय माझ्या ब्लाऊजचं साईज वेगळी आहे, आपण हे काय बघायला नको. पण प्रत्येक ब्लाऊज बघायचं कारण हे आहे की जेव्हा तुम्ही ब्लाऊज शिकत असता त्यावेळी सगळे साईज बघायचे ह्याच्यासाठी की तुमच्या लक्षात येईल. समजा तुमच्या ब्लाऊजची छाती 30 आहे आणि आता मी 38 दाखवायला लागले, तर तुम्हाला तो 30 छातीचा व्हिडिओ बघितल्यानंतर आणि 38 छातीचा व्हिडिओ बघितल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की मी त्यामध्ये काय मापामध्ये बदल केलेला आहे, शोल्डरमध्ये काय बदल केला आहे, मुंड्यामध्ये काय केलं आहे, किंवा कटोरीमध्ये काय केलं हे तुमच्या लक्षात येईल. त्यामुळे तुम्हाला सगळ्या तुमच्या ब्लाऊजची छाती कितीही असू दे, सगळ्या मापाच्या ब्लाऊजांचं कटिंग तुम्हाला बघायचं आहे आणि दोन्हीतला फरक काढवायचा आहे. तरच दोन्हीमध्ये काय फरक येतो ते पाहायचं आहे, तरच तुम्ही ब्लाऊजमध्ये परफेक्ट व्हाल. नुसतं तुम्ही 30 छातीचं बघितलं आणि तुम्ही ब्लाऊज कटिंग केला तर समजा तुम्हाला काय तर प्रॉब्लेम आला ब्लाऊजमध्ये, कुठं तर लूज व्हायला लागलं, कुठं तर फिट व्हायला लागलं किंवा असं पडायला लागलं, तर तुमच्या लक्षात येणार नाही नेमकं आपल्या ब्लाऊजमध्ये काय प्रॉब्लेम आला आहे. तर सगळ्या छातीचं तुम्ही जेव्हा बघा तेव्हा तुमच्या लक्षात येईल की कुठे काय आपण चुकलो आहे किंवा कुठे काय बदल करावा लागेल. मी आता जनरल सगळे 38 छातीचं जनरल सांगते. ब्लाऊजची छाती 38 आहे म्हणजे असं नाही की प्रत्येक 38 साईजच्या ज्या लीड आहेत त्यांना ते ब्लाऊज बसलच असं. कुणाचं शोल्डर असा रुंद असतो, कुणाचा थोडा कमी असतो, किंवा कुणाला गळे कमी लागतात, पाठीमागचे कमी लागतात, किंवा कुणाला जास्त ब्रॉड असं पसरट गळे लागतात, कुणाची बाही 3/4 असते, कुणाची छोटी असते, कुणाची एकदम छोटी असते, स्लीवलेस असते. त्यामुळे जे काय मी बदल करणार आहे ते प्रत्येक व्हिडिओ बघितल्यानंतरच तुमच्या लक्षात येईल. त्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप न करता बघा. आणि तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला आता आपण कटिंग पाहूया. तर बघा हे आपलं मापाला आलेलं ब्लाऊज आहे. तर आता बघा हे ब्लाऊज असं उलटं करून घेऊया आणि इथून आपण ब्लाऊजची उंची घेऊया. तर शोल्डरजवळ टेप ठेवायचा आणि कमरेपर्यंत माप घ्यायचं आहे. तर ब्लाऊजची उंची आहे 14 इंच. ही पाठीमागील गळा बघा कमी आहे म्हणून मी आज हे ब्लाऊज घेतलेला आहे. कमी गळा असेल तर देखील आपल्याला शोल्डर मुंड्यामध्ये खूप बदल करावे लागतात. तर इथं बघा 7.5 इंच मागील गळा आपला आलेला आहे. आता ब्लाऊज आपण सरळ करूया. ब्लाऊजला बघा प्रेस करून दिलं नसलं की अशा पद्धतीने होतं. तर त्या कस्टमरने दुसरीकडून शिवलेले व्यवस्थित बसत नाही. तर बघा या काकेपासून ते या काकेपर्यंत आपल्याला ब्लाऊजचं माप घ्यायचं. तर इथं बघू शकता किती आलेलं आहे. 19 इंच आलेलं आहे, म्हणजे 18.5ला पण जास्त आलेलं आहे. जर 18.5 ब्लाऊजची छाती असेल तर मागील 18.5 आणि पुढील 18.5 म्हणजे ब्लाऊज आपलं 37 छातीचं होतं, आणि इथं 18.5ला थोडंसं जास्त आलेलं आहे. तर 18.5ला सुद्धा थोडं जास्त आलेलं आहे, म्हणजे आपण इथं ब्लाऊजची छाती 38 इंच म्हणू शकतो. तर आता बघा कटोरीचं माप घेऊया. तर कटोरी इथं आहे आपली 6.25 इंच. 6.25 इंच कटोरी आहे. त्यानंतर बाही बघा, बाही उंची आहे 6.5 इंच आणि दंडघेर देखील आहे 6.25 इंच. तर आता शोल्डरचं माप घेऊया. तर बघा हे इथून इथंपर्यंत जितकं माप आहे तितकं आपल्याला घ्यायचं आहे. तर हे आहे 2.5 इंच. बाही जिथं जोडलेली आहे तिथपर्यंत आपला 2.5 इंच आलेला आहे, आणि त्यामध्ये इथं आपल्याला बाही आणि शोल्डर जोडण्यासाठी 1/2 इंच लागतं, म्हणजे एकूण आपण 3 इंच घेणार आहोत. तर नंतर आपण गळारुंदी किती घेणार आहे हे तुम्हाला सांगते. 3 इंच फक्त हे माप झालं. शोल्डर पट्टीचं पूर्ण शोल्डर किती घ्यायचं हे तुम्हाला मी नंतर कटिंग करताना सांगते. तर आता इथं कमरेचं माप घेऊया. तर इकडे ही बटनपट्टी सोडायची आहे आणि तिथून असं आपल्याला माप घ्यायचं आहे. जेव्हा आपण ब्लाऊज शिवल्यानंतर फिटिंग करतो त्यावेळी सुद्धा आपल्याला बटनपट्टी सोडूनच माप घ्यायचं आहे. तर इथं बघा 32.5 इंच कंबर आलेली आहे. तर बघा आता मापे घेऊन झालेले आहेत. आता आपण कटिंग करूया.
ब्लाऊज पीसच आहे त्यांनी अस्तरला दिलेलं आहे, तर त्याची डबल फोल्ड करून घडी टाकून घेतलेली आहे. आणि ही जी घडीकडची बाजू आहे तिथं आपण ब्लाऊजची मापे टाकणार आहोत. त्याची पूर्ण उंची 14 इंच आहे, तर इथं 14 इंचावर पॉईंट देऊया. त्यामध्ये मार्जिनसाठी 1 इंच वाढवूया, म्हणजे 15 इंच आपण उंची घेतलेली आहे. त्यानंतर बघा शोल्डर आपण 2.5 इंच आणि मार्जिनचा अर्धा म्हणजे 3 इंच घेतलेला आहे. आणि या ब्लाऊजची छाती 38 आहे आणि पाठीमागील गळा खूप कमी आहे, खूप म्हणजे 8च्या वरती आहे. तर आता इथं काय करायचं आहे बघा, आपल्याला गळा रुंदी 2.5 इंच घ्यायची आहे. दरवेळी आपण 2.25 घेतो, पण इथं जेव्हा तुमचा पाठीमागील गळा हा 8च्या वरती असतो तेव्हा 2.5 इंच तर तुम्हाला गळा रुंदी घ्यायची असते. तर कधी कधी जास्तच गळा वरती असेल तर 3 इंच अशी देखील गळा रुंदी घेतली जाते. पण आता इथं फक्त 7.5 इंच गळा आहे, 8च्या वरती अर्धा इंचच वाढलेला आहे, म्हणून मी इथं 2.5 इंच घेणार आहे. आणि आपलं जे शोल्डर पट्टीचं माप होतं ते 3 इंच, म्हणजे ते 3 आणि हे 2.5 म्हणजे एकूण आपण 5.5 इंच इथं शोल्डर घेतलेलं आहे. तर आता पाठीमागील गळा कमी आहे म्हटल्यावर जितकं शोल्डर घेतले तितकाच आपल्याला मुंडा देखील घ्यायचा आहे. तर इथं मुंडा पण मी 5.5 इंच घेणार आहे. त्यानंतर बघा इथं देखील 5.5 इंच आहे का ते पाहून घेऊया आणि ही लाईन अशी आखून घेऊया. त्यानंतर ब्लाऊजची छाती बघा 38 इंच आहे, तर 38चा चौथा भाग 9.5 इंच होतो, तो 9.5 इंचावर पॉईंट देऊया आणि 1.5 इंच आपण मार्जिनसाठी घेणार आहोत. ही लाईन अशी आखून घेतली. तर ब्लाऊजची कंबर 32 इंच आहे, तर 32चा चौथा भाग 8 इंच होतो, तर आपण 8 इंचावर असा पॉईंट देऊया. पाठीमागील डाचासाठी 1 इंच घेऊया आणि 1.5 इंच आपण मार्जिनसाठी घेणार आहोत. आणि ही मार्जिनची आणि ही फिटिंगची दोन्हीही लाईनी आपण आखून घेतलेली आहे. त्यानंतर बघा इथं आपण गळा रुंदी 2.5 इंच घेतलेली आहे. सॉरी, तुम्हाला मी पुढील गळाच दाखवला नाही मापे घेताना, तर आता आपण पुढील गळा घेऊया. तर बघा पुढील गळा 5.5 इंच आहे, पुढील गळा 5.5 इंच आहे. त्यामध्ये मार्जिनसाठी 1 इंच एक्स्ट्रा मिसळं 6 इंच झालं, तर 6.5 इंचावर पॉईंट देऊया. आणि खालच्या साईडला देखील गळा रुंदी इथं 2.5 इंचच घ्यायची आहे. तर बघा, आणि हा बॉक्स आपण असा तयार करून घ्यायचा आहे आणि इथे आपल्याला असं गळ्याचा आकार काढून घ्यायचा आहे. त्यानंतर बघा इथून इकडं आपल्याला मुंड्याचा आकार काढायचा आहे. त्यासाठी इथं 1.5 इंच घ्यायचं आहे आपल्याला, तर 1.5 इंचावर एक पॉईंट द्यायचा, टेप तसाच खाली ओढायचा आणि 1 इंचावर एक द्यायचा. तुम्हाला जर असं कळत नसेल तर 1.5 इंचावर एक पहिला पॉईंट द्या आणि त्याच्या खाली अर्धा इंचावर आणखीन एक पॉईंट द्या, म्हणजे आपल्याला दोन्हीही पुढचा मागचा मुंडा मिळेल. आणि त्याची लाईन आखून घ्या. थोडंसं असं बाहेरून घ्यायचं आहे आणि थोडं इथं तुम्ही खाली अशा पद्धतीने एक थोडंसं, अगदी मी काय प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला हे सांगत नाही, पण अगदी थोडंसं एक सूत इतकं खाली घेऊ शकता जिथं आपण छातीचं माप दिलेलं आहे. तर बघा आता क्रॉस पट्टी आपण 3 इंच घेणार, तर ह्या साईडला 3 इंचावर पॉईंट दिला, तर ह्या साईडला आपल्याला अर्धा इंच कमी म्हणजे 2.5 इंचावर पॉईंट द्यायचा. आणि ही लाईन अशी आखून घ्यायची. ही लाईन आखून घेतली. त्यानंतर कोटरी बघा 6.25 इंच आहे, तर 6.25 इंचावर पॉईंट दिला आणि जो खालचा मुंडा आहे तिथून आपल्याला टेप असा तिरका ठेवायचा आहे आणि 2.5 इंचावर असा पॉईंट द्यायचा. आणि हे बघा तिन्ही पॉईंट मिळून आपल्याला असा कोटरीचा आकार काढून द्यायचा आहे. तर आता बघा हे पुढील भागाचं आपलं मार्किंग करून झालेलं आहे. आता आपण कट करून घेऊया. इथं बघा बाहीचं कटिंग करणार आहोत, तर त्यासाठी कपडा डबल फोल्ड करून घेतलेला आहे. आणखीन एक फोल्ड करून घेऊया. तर बंद घडीवरती आपण बाहीचं उंचीचं माप घेणार आहोत. तर बाही उंची आहे 6.5, त्यामध्ये 1.25 इंच वाढवून घेतलं तर आपली बाहीची उंची झाली 7.25 इंच. तर 7.25 इंचावर आपण पॉईंट देऊया. तर बघा तब्येत थोडी बरी नसल्यामुळे तुम्हाला माझा आवाज वेगळा येत असेल, पण समजून लाईन अशी पूर्ण आखून घ्यायची. तर बघा बाही रुंदी आपली 8.5 इंच आहे, तर बरोबर इथं आलेली आहे. आणि मुंडा फुली बघा इथं मी 3 इंच घेणार आहे, कारण जितकी आपली बाही आहे त्याच्या निम्म. आणि इथे 2 इंचावर पॉईंट द्यायचा आहे. आणि ही लाईन अशी आखून घ्यायची आहे आपल्या बाहीसाठी. थोडीशी अशी गोलसर लाईन आखून घेतला हाताने तर तिथून चालू शकतं. आणि इथून पुढे बघा मार्जिनसाठी 1.5 ते 2 इंचावर पॉईंट देऊन अशी सरळ लाईन आखून घ्यायची आहे. तर इथं मला जोड द्यावा लागणार आहे, तर नंतर तिथं जोड देऊन घेते. आणि तर इथं खालच्या साईडला बघा 6.25 इंचावर पॉईंट दिला आणि मार्जिनसाठी इथं 2 इंच घेतलं. आणि इथून ते इथं जितकं अंतर आहे बघा या 2 इंचापर्यंत त्याचं सेंटर काढायचा आणि सेंटरपासून खाली अर्धा इंचावर पॉईंट द्यायचा. आणि ही असं बघा बाहीचा पुढील भागाचा आकार
काढून घ्यायचं आहे. तर आता हे झालेलं आहे आपलं बाहीचं मार्किंग. तर आता आपण कट करून घेऊ. तर इथं आपल्याला जोड द्यायचा आहे, त्यामुळे मी बाही अशी ओपन करून घेते. इथं फक्त आपल्याला हा जसा तिरका भाग आहे त्याच पद्धतीने असा तिरका जोड द्यायचा आहे. इथं जोड द्यायची गरज नाही, फक्त इथं आपल्याला तिरका थोडासा जोड द्यायचा आहे 1.5 इंचाचा. म्हणजे 2 इंचाचा द्या, म्हणजे मार्जिनचं जोड 1.5 इंच तुम्हाला बरोबर होईल. तर बघा आता हे बाहीचं देखील कटिंग झालेलं आहे. तर आता पट्टीशन आपण कोटरीचं आणि क्रॉसपट्टीचं कटिंग करूया. तर बघा पहिला मी क्रॉसपट्टीचं कटिंग करून घेते. तर क्रॉसपट्टी आपण इथं 3 इंच घेतली होती. तर इथं कपड्यावरती घेताना आपल्याला अर्धा इंच एक्स्ट्रा म्हणजे 3.5 इंच घ्यायची आहे. आणि ह्या साईडला 3.5 इंच घेतली, तर ह्या साईडला आपल्याला 3 इंच घ्यायचं आहे. आणि ही लाईन अशी आखून घ्यायची. तर बघा आता हे झालेलं आहे आपलं क्रॉसपट्टी. तर आता आपण कोटरीचा भाग कट करून घेऊया. तर बघा हा आता कोटरीचा भाग आपल्याला असं तिरक्या भागामध्ये ठेवून घ्यायचा आहे. आणि ह्या साईडला एक लाईन आखून घ्यायची बंद घडीच्या बाजूला. तर बघा, आणि हाताने थोडंसं प्रेस करायचं. तर इथं जशी आहे तशी कोटरी आपल्याला मिळालेली आहे. तर ह्या साईडला 1.25 इंचावर पॉईंट द्यायचा आणि ही लाईन अशी आखून घ्यायची. तसेच ह्या साईडला देखील 1.25 इंचावर पॉईंट देऊन ही लाईन आखून घ्यायची. आणि ह्या दोन्हींचं सेंटर काढायचं आहे. तर ते सेंटर मी आता डबल टेप करत बसणार नाही, तर मी ते अंदाजानेच घेतलेलं आहे सेंटर. तर इथे ही लाईन अशा तिरक्या आखून घेतल्या. त्यानंतर इथून इकडे बघा अर्धा इंचावर पॉईंट द्यायचा आणि हे असं कोटरीचा आकार आपल्याला जोडून घ्यायचा आहे. आणि ह्या साईडला 1/2 इंचावर असा आकार देऊन ही तिरकी लाईन अशी जोडून घ्यायची आहे. तर कोटरीचा बघा हा आपला आकार काढून झालेला आहे. तर आता आपण कोटरी कट करून घेऊया. तर बघा आपली कोटरी देखील कट करून झालेली आहे. आता आपण इथं हा जो आपण पुढील भागाचं मार्किंग केलं होतं तो आपला पाठीचा भाग आहे. तर ह्या साईडला आपण पाठीमागील गळ्याचं माप म्हणून गळा कट करून घेऊया. म्हणजे तुमच्या देखील लक्षात येईल की कमी गळा असल्यानंतर कशा पद्धतीने कटिंग करायचं. तर इथे बघा 2.5 इंच आपण गळा रुंदी घेतलेली आहे. आणि पाठीमागील गळा आहे 7.5 इंच. तर 7.5 इंच आहे, त्यामध्ये अर्धा इंच आपण मार्जिनसाठी घेतलं. आणि इथे देखील आपल्याला 2.5 इंचच घ्यायचं आहे. दरवेळी आपण वाढवून घेतो, पण इथं वाढवून घ्यायचा नाही, कारण जेव्हा गळा कमी असतो त्यावेळी जास्त वाढवून घेतलं की शोल्डरमधून गळा उतरतो. त्यामुळे इथं आपल्याला वाढवून किंवा पसरट गळा करायचा नाही अजिबात. आहे असंच 2.5 इंचच घ्यायचं आहे. आणि इथे बघा आपल्याला सगळ्याचा आकार काढून घ्यायचा आहे. तर आता हे आपण कट देखील करून तुम्हाला दाखवते, कारण इथं काही डिझाईन वगैरे बनवायची नाही, तर सेमच गळा बनवायचा आहे. तर बघा हा आपला पाठीचा भाग झालेला आहे. ही आपली कोटरी, ही आपली क्रॉसपट्टी, ही आपली बाही आणि हा साईड पीस. तर हे आपलं ब्लाऊज आता कट करून झालेलं आहे. तर तुम्हाला काही शंका असतील तर कमेंट करा. आणि मी जी शिवणक्लासची पद्धत शिकवायला लागली ती तुम्हाला आवडली का, तुम्हाला कळते का, ह्या देखील तुम्ही कमेंट करा. आणि तुम्हाला यापुढे कुठले व्हिडिओ पाहिजे आहे ते देखील तुम्ही कमेंट करून सांगू शकता. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.